शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता झाले दुपारचे 1:45. आता पाऊस नाही, सकाळी होता पाऊस, आता नाही. आणि जेव्हा होता तेव्हा मी झोपलेलो होतो ह्या कारणासाठी, म्हणजे अजून दुधाची लाईन काय आपण चालू केलेली नाही. काय करू मंडळी, असं वाटते रोज उद्या उठून चालू करावं. गावी गेलेल्याचा हँगओव्हर अजूनही आहे. नाही करायला पाहिजे, कारण आर्थिक गणितं पण जुळलेली असतात. दुधाची लाईन तर चालू केली पाहिजे. थोड्या दिवसांनी आता करीनच मी. तोपर्यंत बोलत चला, जेवढा होतो तेवढा असा आराम आळशीपणा जरा करूया, बरोबर की नाही? आपण पण केला पाहिजे आराम आळशीपणा. नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. असो. तर मंडळी आता बसलो आहे, पाऊस नाही. आता जरा राऊंड मारला मार्केटमधनं. आपलं काय तेच काम आहे. पण ऑफिसचं काम नंतर दुपारी असं, मग दुपारपासून चालू होतं रात्रीपर्यंत. तर तुर्तास तरी आता इथे बसलो आहे छान. मैदानात अजून काय मुलांची गर्दी नाही, रविवारी होत असेल. रिकामं पडलं. तर बसलो आहे असा. मंडळी काल मी एक रील बनवली होती, माफ करा साहेब म्हणून. खूप साऱ्या लोकांनी बघितली नाही. अक्षरशः एक माझा मित्र आणि एक आमच्याच ओळखीचे दादा आहेत, त्यांनी बघितली. आणि कदाचित त्यांना ते रील कळली असेल, मे बी. ते मोठे काय आहेत. आणि त्यांनी त्यावर मलाच ओरडले, अरे तुला काय अभ्यास आहे की नाही? पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका करतोस, आधी अभ्यास कर मग रील बनव. बरोबर आहे त्यांचं. ॲक्च्युली मी विडंबन केलं होतं. मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा संदर्भ यासाठी वापरला होता की त्यांनी त्या मिसिंग लिंकला परवानगी नाकारली होती, ती अभ्यासानेच. आणि फडणवीस साहेबांनी त्याची पूर्तता करून तो प्रोजेक्ट चालू केला. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यातच तिथे दरड कोसळली. त्याच्या अगोदर 2 खड्डे पडले. आणि मला हेच सांगायचं होतं की तो प्रोजेक्ट का नाकारला होता. आणि ते लोक त्या काँग्रेस पक्षावर किंवा पृथ्वीराज साहेबांवर टीका करत होते. तर मला विडंबनात तो व्हिडिओ बनवायचा होता. अर्थात कदाचित माझं फेल्युअर असेल, मी तो व्हिडिओ तेवढा प्रभावीपणे बनवू नाही शकलो. पण मला पृथ्वीराज साहेबांवर टीका नव्हती करायची. तो व्हिडिओ मला त्यांच्या समर्थनार्थच बनवायचा होता. पण कदाचित मे बी त्यांना मी समजावं त्याचे म्हणतात ना, त्याचा इफेक्टिव्हनेस जाणून देण्यात थोडासा कमी पडलं असेल. तरी मे बी पण मला त्या पृथ्वीराज साहेबांबरोबर टीका अजिबात करायचीच नव्हती. अर्थात मी कुणाचं समर्थनही करत नाही किंवा कुणावर टीकाही करत नाही आहे. मला जे जाणवतं ते मी माझ्या भाषेत मांडतो. पण चला, 2 लोकांनी तरी माझा व्हिडिओ बघितला आणि त्यावर कमेंट केली, यातच मला बरं वाटलं. जास्त लोकांनी तो व्हिडिओ तसाही बघितला नाही फारसा. बघायला पाहिजे होता. पण ठीक आहे मंडळी, मी व्ह्यूज वाढवण्यासाठी व्हिडिओ बनवतो असं नाही. व्ह्यूज वाढवण्यासाठी मी गाणी म्हणलो असतो, कॉमेडी व्हिडिओ शूट करू शकलो असतो. पण मला त्यात जास्त स्वारस्य आहे नाही. मी गाण्याचा व्हिडिओ देखील बनवतो, कॉमेडी व्हिडिओ देखील बनवतो, पण ते फारसे बनवत नाही. हे तुम्ही बघितलं असेल म्हणजे व्हिडिओ पाहिले असतील तर बघितलं असेल. असो, अर्थात मी यापुढेही असे व्हिडिओ बनवेन. फक्त त्यामागचा जरा संदर्भ जाणून घ्या. मी पण तो मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आता बसले तुर्तास तरी झाला खाली. झाड कधी तुटेल सांगता येत नाही, पण ही झाड नाही, जरा मजबूत आहेत झाडं अशी वाटत आहेत. त्यांनी लहानपणापासून आपण बघत आलेलो आहोत. असो, चला बसलं, थोड्या वेळानं जाऊ. आज जरा बरं वाटतं, जरा बसलं, जरा छान वाटतं. आपला डोंगर चढून आल्यावर इथे आपला हॉल्ट आहे. या ठिकाणावरून बघा, वा दुर्मिळ दृश्य, एकदम दुर्मिळ दृश्य. दोन्ही मेट्रो, त्याच्यावरनं जाणारं विमान, वा छान. दुग्ध शर्करा योग, ते साकीनाका स्टेशन, मेट्रो स्टेशन. त्या दिवशी आपण तिथे गेलो होतो ना. जरा पावसाने उघडीप दिलीच आहे. छान वाटतंय. इथे समीक्षाने मस्त की अंड्याचं सार केलं होतं. आता दुपारी इथे मस्त कर्दीची भाजी केली होती आपण, गावी जशी केली होती तशीच. तर चला या मंडळी जेवायला. उघडीप घेतली, जरा शांत आहे.
असू द्या बाबा, खूपच झाला पाऊस, खूपच ठिकाणी नुकसान केलं, त्यामुळे जरा असू द्या, जरा सुख पण वाटतंय. दक्ष आता रात्री 12 वाजलेत आणि याची आठवण देते कवर घालायची, बुकला कवर घालायचं. आणि दिवसभर कुठे जातो रे? इथे तनु झोपला पण. हा, दिवसभर तुला आठवण नाही कवर घालायची? तर मंडळी आता रात्रीचे 12 वाजलेत आणि झोपायची वेळ झाली. आज काय पाऊस नव्हता, सकाळी मी खाली गेलो तेव्हा पण नव्हता आणि नंतर पण नव्हता, दिवसभर असा नव्हता. एखाद दुसरं थोडंसं आलं असलं तर, कारण मी नंतर कामात होतो त्यामुळे मी काय हेडफोन लावले होते कानाला, त्यामुळे काय पटकन समजलं पण नाही. पण आताच पण नाही आहे पाऊस. पण पाऊस असा तरी या रूममध्ये लय गरम होतो, लगेच बघा गरम व्हायला सुरुवात झाली. पाऊस असला तरी कंटाळा, नसला तरी कंटाळा, पण असो. तर चला तुर्तास तरी मंडळी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटतो उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.